नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगली इथं आलेलो आहे आणि मला वाटतं हा तिसरा आपला एपिसोड असेल ह्या तिसऱ्या वेळा रेकॉर्डिंग करायला लागलेलो आहे. तर आता तुमचं जरा नाव आणि गाव सांग. नमस्कार, मी रणजित संभाजी माळी, राहणार कळंबी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आता किती वर्ष करायला लागलाय तुम्ही? त्यात आपलं 4थं वर्ष आहे. म्हणजे 4 वर्ष काही घातलेलं नाही खाली, निश्चित का शेणखत घातलं, शेणखत तर घालायचंच आहे. केमिकल काय मारले का? नाही वापरत. तर महत्वाचं सगळ्यांनी लक्षात ठेवा, 4 वर्ष झाली पेरूची बाग आहे आणि ह्याने केमिकल वापरलेलं नाही. फक्त या वर्षी काय झालं, बाहेरीच्या अल्ट्राशीनं ते एवढं वाढलं होतं म्हणून त्यांनी जरा खाली कटिंग करून घेतलाय. हे तुमच्या लक्षात येईल, इथं कटिंग किती खाली केलेलं आहे. तशाला जरा क्लोजअप धरवा. हे कटिंग केलेलं हे मेन रूट, हे मेन रूट बघ, मेन ब्रांच कट करून खाली थोडं मोठं कटिंग केलेलं आहे. तरी पण ही बाग फुटून आता ह्याला कटिंग करून किती दिवस झाले? कटिंग करून आपण पुन्हा ब्रांचेस तयार करून घेतल्या. तेच किती दिवस? 6 महिने तर होऊन 6 महिने झालेले आहे. अगोदर ऑलरेडी बहार धरून किती दिवस झाले? मागच्या वर्षी धरलेला, म्हणजे आता हे धरून हे आता 4 महिने झाले. बहार धरून 4 महिने झालेले आहेत. आता ह्याचं सेटिंग कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं झालंय का त्याच्या मनात? त्या हिशोबाने तर सेटिंग चांगलं झालेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही बघा ह्याच्यात संख्या किती आहे. संख्या पण चांगली आहे, त्या झाडाच्या मानानं संख्या भरपूर आहे. तर 80-100 फळ आहे. आता 80-100 फळ आहे. 80 ते 100. दुसरी गोष्ट, हे पान बघा किती जाड आहे. बघा पानाची साईज तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट, इथं थोडी धूळ येते. शेजारी प्लांट चालू आहे, क्रशर प्लांट आहे आणि त्यामुळे थोडं धूळ येते ह्याच्यावर. तरी पण त्याचा फारसा इफेक्ट ह्याच्यावर जाणवत नाहीये. कळलं का? आपण हा 4 वाजता आपण ह्या बागेमध्ये आहोत आणि 4 वाजता जी बाग आहे, आता तुम्हाला हे कसं वाटतं जरा बघा. आता ते रसरशीतपणा किती आहे झाडावरनी. हो, टेम्परेचर मध्ये पण. आणि जे आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये बसलंय की NPK घालायला पाहिजे, हे आता तुमच्या डोक्यातनं गेलं का? हो, आता काही गरज नाही. फळाची मॅक्झिमम साईज किती येते? मस्त 1-1 किलो पर्यंत फळ जाते. किलो पर्यंत जाते. पण आपल्याला मार्केटला चालत म्हणून तुम्ही तोडू नका फळ. म्हणून आम्ही जास्त आहे तेवढी फळं सोडायची. म्हणजे काय, योग्य साईज येते. 400-400 ग्रॅमची फळं झाली की बाजारात आपल्याला दर चांगला मिळतो. 100+ आम्ही फळ धरतो, म्हणजे साईज जेणेकरून मेंटेन राहावी. 300-400च्या आसपास राहावी म्हणून 100+ साईज धरता. आता हे बघा ना, ह्याला किती संख्या भरपूर आहे त्या मानाने. तुम्ही जे म्हणता ना, एवढं कटिंग करून सुद्धा संख्या भरपूर आली. 100+ पण आहेत. एक आहेत. बरं, मला सांगा, आता तुम्ही केमिकल वापरत नाही गेले 4 वर्ष. पेरूला शेतकरी किती केमिकल वापरतात? 50-60 हजार मिनिमम खर्च करतात. लागवर पण जातात काय काय शेतकऱ्याचं. आता आपण काहीच न खर्च करता आपल्याला एक अंदाजे, तुमचा अर्धा एकर क्षेत्र आहे, अर्धा एकर मध्ये किती उत्पन्न येतं? आता कसं रेटचं जरा हे झालं. रेटचं नाही, टनेज आपण 10 टनापर्यंत निघतेच. अर्धा एकर 8 ते 10 टन धरून चालायचं. चालेल. पण हे केमिकल मध्ये करत होता त्यावेळी किती येत होतं? येत होतं. टनेजवर काय इफेक्ट, म्हणजे कसं आहे, टनेज कमी आलं का तुमचं? नाही, टनेज काय कमी आलं नाही. टनेज कमी आलं. वाढलं का काय? वाढलं म्हणजे कसं झालं, आता आपण वाढायच्या ह्याच्यातच आपण कटिंग केलं. बरं, मला सांगा, दर जो आहे बाजारात, दरामध्ये काय फरक पडतो? दरात काय फरक, म्हणजे कसं, लोकांची मेंटॅलिटी अजून एवढं नाही की बाबा हे ऑर्गॅनिक आहे आणि याला जरा जास्त पैसे. पण तुमचं वजन तर जास्त असतं, खूपसं राहत नाही, खायला चांगलं, घर त्यांनी चांगलं राहते, एकदम खायला फळ चांगलं राहते, क्वालिटीत फरक भरपूर राहते. म्हणजे एकदा जो व्यापारी घेईल तो तुम्हाला तक्रार तरी करत नाही. किपिंग कॅपॅसिटीत फरक पडते. किती दिवस वाढते किपिंग कॅपॅसिटी? तसं महिना पण राहतो. तर एक सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, एक महिना हे पेरू राहतात. मी सुद्धा घरी नेऊन पाहिलेले आहेत, लक्षात आलं का? तर महिना आपले पेरू राहतात. बरोबर आहे. त्यामुळे व्यापाऱ्याला सोपं आहे की बाबा जास्त दिवस राहिलं तरी त्यांचं नुकसान होत नाही. नाहीतर केमिकल मधले पेरू 7 दिवसात सगळे खराब होऊन जातात. सगळ्या शेतकऱ्यांना माहित, आज फोपसे झालेले असतात, लक्षात आलं का? आणि चव नाही काय. बरोबर. ह्याला चव एकदम, ज्याला पेरू म्हणतात असा पेरू लागतो. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे पेरूच्या ह्याच्यामध्ये. बरं, आता आपण काहीच टाकलं नाही आहे. एवढे दिवस आपल्या मनामध्ये बसलं होतं की NPK टाकायला पाहिजे, मायक्रोन्यूट्रंट पाहिजे, विटॅमिन्स पाहिजे, असं काय वाटतं आता? नाही, आता काय नाही वाटत. मला बस सगळ्या शेतकऱ्याचे मला काय महत्वाचं नाही, मला माहिती. आता कॅमेरा फिरवा दादा.
झाडावर आता तुम्ही एवढ्या टेम्परेचर मध्ये माणूस घ्यायला येतोय, पण झाडाचं झाड टेम्परेचर कसं आहे हा त्याच्यामुळे काय वाटतच नाही ना. नाही काय वाटत. घालावं, हो. का घालूया काय नाही काय गरज नाही. फुगायसाठी काय नाही नाही, काय गरजच नाही. पोटॅश वगैरे घालत नाही. नाही नाही, पोटॅशची गरजच नाही ऑलरेडी. मग सगळे शेतकरी काय करतात माहितीये का, आता हे फोम लावलं हो. की फुगायसाठी काय करतात, पोटॅश सोडतात. मग ते लिक्विड फर्टिलायझर सोडत असेल, लिक्विड पोटॅश किंवा मग पोटॅश आपलं रेग्युलर, बरोबर, तर ते सोडतात. सोडायची गरज आहे असं वाटतं नाही तुम्हाला? नाही, काय गरज नाही. सगळ्या साईज शेतकऱ्यांनी लक्षात घेते. ठेवा बरं का, सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, आपणाला काय करायचंय, आपणाला हे केमिकल बंद करायचे. एक तर आता मिळणार नाहीत, हो हो, आता लक्षात आलं का, भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार नाहीत किंवा हे प्रचंड महाग होणार आहेत. सरकारला तर होणार आहेत, शेतकऱ्याला एखाद्या वेळेला स्वस्त मिळतील, हो. पण हे सरकारला महाग होणार आहे. आणि हे पैसे सगळे बाहेर चाललेत आपले. हे थांबवायचं असेल, आपल्या लोकांना चांगलं खायला द्यायचं असेल, हे बघा, तुम्ही चांगलं खायला दिला तर त्यांची तब्येत चांगली राहील. हो. आता तुम्ही सांगा, आपण ऑर्गॅनिक पेरू बाजारात विकतो हा. किंवा तुमच्याकडे काय 2-4 हे असतील घेणारे, हा. कळलं का, जे हो. एकदा पेरू चालेल हा, म्हणजे ठराविक आहेत, कोल्हापूरचे जसं मी घेऊन जातो, हो आहेत ते. असे काही जण येतात का? हो हो, येतात की किती जण कोल्हापूर येतात? तरी 4-5 जण आहेत, 4-5 5-6 जण. जण आहेत, हो. किती दिवसात घेऊन जातात ते? असं मग ह्या रूटला असलं की घेऊनच जातात. असं ना, हो. येऊन घेऊन हो, जातात येऊन थांबून, घेऊन जातात. हो हो, येऊन घेऊन जातात. 10-20 किलो घेऊन जातात येऊन. एक एक हो, एक एक माणूस. हो हा, त्यामुळं तुम्हाला हे तसा हायवे जवळ आहे, हो हो. त्यामुळे तुम्ही मार्केट जर रोडवर केलं तर तुम्हाला आणखीन फायदा होऊ शकेल. लक्षात आलं का, असं हा. मला वाटतं. तर सगळ्यात महत्वाचं बघा, येऊन घेऊन जातात लोक, सगळ्यात महत्वाचं आहे. हो, येऊन घेऊन कळलं जातात. का? हो. का तर ऑर्गॅनिक आहे, त्यांना हो. पण माहित आहे. ज्यांना माहित आहे असे शेतकरी किंवा जे जवळपासचे जे लोक आहेत ते इथं येऊन घेऊन जातात. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून आता तुम्ही सांगा, शेतकऱ्यांनी काय घालावं का खाली? हे काय गरज नाही पडत आता आम्हाला. असं म्हणजे काय हो? आमच्या मला मी किती दिवस सांगत होतो, तुम्ही कुठं ऐकत होता? लक्षात आलं का? हो. असं कुठं होतं काय? मग काय तर मध्ये सोडलेलं असायचंच हो. भाकऱ्यानं. नाही आता काही नाही, लक्षात आलं का? आता काही आता नाही सोडत. वाटतच नाही. होय. काही नाही, आता तर आमची- सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं काय, ह्याची गरज नाही आहे. आता मी ह्याच्यावर एक आपण एपिसोड करणार आहोत, बरं. कळलं का, नवीन. बरं. एनपीके लागतंच का खरं? आणि नाही. मग किती लागतं? नाही, पण अगोदर एक nitrogen episode आपल्याला- आपला होता लक्षात, हो. अगोदर एक एपिसोड आपण केला होता, हो हो. पण आता नवीन एक करणार आहोत. म्हणजे किती लागतं, आता पेरू असेल, किती टनाला किती लागेल, हा, हा. लक्षात आलं का, एनपीके. हा, हा, हा. ह्याचा थोडा विचार करून आपण क्रॉप वाईज जरा करणार आहोत. बरं. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल खरोखर एनपीके लागतं का. आता तुम्हाला बऱ्यापैकी घरातली काय म्हणतात, नाही काय गरजच नाही. आता नायट्रोजन तुम्ही म्हणताय तर गोमूत्रातनं नायट्रोजन आपल्याला स्लरी थ्रू जातं. लागतोच फार कमी हो. हा, मग ते काय लक्षात आलं का? म्हणजे एक्स्ट्रा. एकदम किरकोळ लागतं आणि आपण प्रचंड भर देतो त्याच्यावर. तर हे इथं गरज नाही आहे. नाही नाही, तर बरोबर. सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, एवढी चांगलं पेरूची बाग आहे, एवढं टेम्परेचर आहे, मध्ये मध्ये 40-42 हो. डिग्री पर्यंत गेलं होतं. हो. आज 38 डिग्री टेम्परेचर आहे, तर किंवा 37 38 डिग्री टेम्परेचर इथं राहतंय. आणि एवढं टेम्परेचर असताना सुद्धा ही बाग एवढी रसरशीत राहते. तर मला वाटतं ज्या शेतकऱ्यांना पेरू करायचा आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी पेरू केला असेल आणि उगीच खर्च करतात, आणि मग काय होतंय, पेरू सगळे पिवळे पडतात, कळलं का, पेरू खराब होतात, काढून टाकायला लागतात. बरोबर आहे. आमचा एक शेतकरी आहे बरं का, करमाळ्याचा एक शेतकरी आहे, त्याची 6 एकर बाग आहे बर आणि केलं पहिल्यापासून सेंद्रियमध्ये. बर. आणि ज्या वेळेला शेवटची स्टेज आली हार्वेस्टिंगच्या वेळी, सगळा पेरू खराब झाला, सगळा वर्ण पिवळा पडला, करपल्यासारखा झाला. त्यामुळे मार्केट एकदम डाऊन झालं आणि झाडं सगळी खराब झाली. त्याला मी कितीतरी दिवस सांगत होतो दुसरं काय घालायचं नाही बाबा, बरोबर. तरी त्यानं काहीतरी घालायचा प्रयत्न केला आणि त्याचे साईड इफेक्ट आले. म्हणून शेतकऱ्यांनी सगळ्या लक्षात ठेवा, सेंद्रियमध्ये चांगलं येतं आणि आपणाला बाजारात दर पण चांगला मिळतो, वजन चांगलं येतं, कळलं का, आपण लोकांना चांगलं खायला देतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात आलं का, आज लोक बेकार खाऊन कॅन्सरचं प्रमाण किती वाढले. आता हे पेरू तरी असं खराब खाऊन प्रचंड त्रासदायक होणार आहे. तर हे सगळं थांबवायचं असेल तर तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये या. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगा, आता अर्धा एकर म्हणजे अंदाजे 10 टन तरी आपला पेरू होतो दरवेळी. तर 10 टनाला तुम्हाला खर्च किती येतो, बाहेरीच किती लागतो, महिन्यात 1 लिटर अल्ट्राशी महिन्याला 1 लिटर वापरता. मिनिमम 4 लिटर पाहिजे. सॉरी, तुमचा अर्धा एकर आहे म्हणजे 2 लिटर पाहिजे, लक्षात ठेवा महिन्याला. 2 लिटरचा तसा काय खर्च नाहीये, कळलं का. तर आतापर्यंत ह्याला किती वापरला?
सुरुवातीला ज्यावेळी आपण हार्ड कटिंग घेतली त्यावेळी 2 लिटर वापरलेलं. मग आता तरी पण त्याच्यानंतर मग तिथनं 1-1 लिटर वापरलं. म्हणजे अंदाजे टोटल किती लिटर वापरलं या स्टेज पर्यंत? तरी पण एक 10-15 लिटर. 10 का 15? 15 धरून चालेल. 15 लिटर वापरले, अर्धा एकर राहणार. हो. म्हणजे 15,000 रुपये अंदाजे खर्च आहे. हो 15. लक्षात आलं का? हो. दुसरा काही खर्च केलेला नाही, नाही. नाही. मग आता फोम आणि हा भाग वेगळा आहे. हो, ही वेगळा. 1-2 झाडं ठेवली का बिन फोम लावता? नाही, ते कडेला आहे. ठेवली ना? म्हणजे कसं आहे, तर सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो की तुम्ही काय करा, फोमवर एवढा प्रचंड खर्च येतो आणि ऐन वेळी बाजारात दर मिळत नाही. हो किलोला अंदाजे 10 रुपये फोमचा खर्च येतोय. हो हो लक्षात आलं का? आणि बाजारात दर नसला तर फोमचा खर्च निघत नाही. हो, बरोबर आहे. तर हे जर थांबवायचं असेल तुम्हाला तर 1-2 झाडं 4 झाडं अशी ठेवा की ज्याला फोम लावू नका. काय होतंय बघा, बरोबर. आता बऱ्याच आता पाचोऱ्याचा आमचा एक शेतकरी, जे फोम लावले तेच झाडं फळं खराब झाली, फोम लावलं नाही ते चांगली झाली. काल पण मी बघा सदाबहार एक पेरू होता, त्याचं हे केलं होतं, रेकॉर्डिंग केलं होतं. मागला एपिसोड तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल की त्याला फोम लावलेलं नाही त्याने, ते चांगलं आहे. फोम लावलेलं जरा प्रॉब्लेम मध्ये आहे. तर तुम्ही काय करा, मी म्हणतो म्हणून लावू नका. 1-2 झाडाला फोम लावू नका. ठीक आहे. अजून सुद्धा आता नवीन फळं आली ह्याच्यावर 1-4 फळं प्रत्येक झाडावर ठेवा की ज्याला फोम लावू नका. आणि फोम न लावल्यामुळे काय फरक पडतो हे जरा बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल. पानाची साईज नाही, पानाची साईज आता हे कसं माहित आहे का, पानाची साईज सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे. पानाची साईज कशी येते, पानाची जाडी कशी येते, कीड रोग येत नाही. बरं, केमिकल काय, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड काय काय फवारलेलं नाही. लक्षात घ्या, केमिकल, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड किंवा लिक्विड फर्टिलायझर वरूनही फवारलं नाही, खालूनही सोडलेलं नाही. आणि ही बाग कशी आहे बघा, 4 वर्ष हे करतात. खरोखर यांचं कौतुक करायला पाहिजे. लक्षात आलं का? आणि दुसरी गोष्ट, जो व्यापारी नेतो तो काय म्हणतो, दरवर्षी तो येतो का नवीन तर लक्षात ठेवा, तोच व्यापारी येतोय, कारण त्या व्यापाऱ्याला सुद्धा माहित आहे की ही पेरू चांगला आहे. तर सगळ्यांनी असं थोडं ह्याच्याकडे लक्ष द्या. आपण 100% ऑर्गॅनिक यायचा प्रयत्न केला. जे पेरू आले आहेत, लक्षात ठेवा, बाजारात दर नसतो आणि मग उगी तुमचा खर्च प्रचंड वाढतो. तो थांबवायचा असेल तर तुम्ही बाहेरीच्या अल्ट्रासीचा वापर करा. दुसरं काही वापरू नका. लक्षाला, कीड रोग येत नाही आहे. तुमचं रान दुरुस्त होईपर्यंत तुमची कीड रोग असते. रान एकदा चांगलं झालं की विशेष काही येत नाही. तर मला वाटतं आपण हा एपिसोड इथंच थांबवूया. नमस्कार शेतकरी बंधू.